Hello guys, how are you? Welcome to my YouTube channel. मला बोलायचं आहे परत काहीतरी. व्हिडिओ ह्याच्यासाठीच बनवते की मला काहीतरी बोलायचं असतं आणि तुमच्याशी शेअर करून मला असं वाटतं जसं का मी एक नोटबुक लिहिते. तर सकाळपासून आज मी काहीच नाही केलं, झोपलेली होती. म्हणजे जेवण वगैरे केलं पण झोपाच काढत होती. काल मला खूप 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 एन्झायटी झालेली. आय थिंक मी सकाळी 5-6 वाजेपर्यंत 6-6:30 वाजेपर्यंत जागी होती आणि मग त्याच्यानंतर मी 6 का 7ला काहीतरी झोपली. खाऊन पिऊन झोपली, गोळ्या खाल्ल्या माझ्या एन्झायटीच्या आणि त्याच्यानंतर मी आज क्लासला सुट्टी दिली. म्हणजे 3 दिवस मी क्लासला सुट्टी दिली आहे आजपासून होळीपर्यंत. आता मी होळीच्या फेस्टिवलबद्दलच सांगणार आहे तुम्हाला. तर होळीपर्यंत मी सुट्टी दिलेली आहे कारण की कोणी माणसं जे आहेत ते वरून अंडी फेकतात, पिशव्या फेकतात, त्याच्यामध्ये कलर असतो. समजा ते डोळ्यात गेला तो कलर किंवा अंडं जे आहे अंडं पण डोळ्यात गेलं ठीक आहे. आणि जे हे फुगे वगैरे मारतात ते केवढं जोरात लागतात ते फुगे. तर ॲटलिस्ट थोडी तरी माणुसकी ठेवावी माणसाने की ज्यांना होळी नाही आवडत त्यांना नका म्हणजे तुम्ही परेशान करू ना. वरून कशाला खाली फुकट फुगे वगैरे फेकतात. ते फुगे एवढं लांबून केवढ्या जोरात लागतात ते फुगे. तर तुम्हाला समजायला पाहिजे ते फुगे वगैरे लावू नका. फुगे वगैरे लावू नका, टाकू नका. वरून केवढ्या जोरात लागतात ते फुगे. मला अजिबात आवडलं नाही. ते असे फुगे वगैरे मारतात ते आवडत नाही मुलांवरती. माझा एक स्टुडंट आहे, तो काल पूर्ण भिजून आला, अक्षरशः पूर्ण असा भिजून आला. तर मला खूप कसं तरी वाटलं. आता तुम्ही विचार करा, तो पूर्ण भिजून आला. एक तर अगोदरच मुलं आजारी पडतात, आता एक्झाम्स येतात आणि त्याच्यामध्ये हे भिजतात हे लोकं थंड पाण्याने. सर्दी होणार, ताप येणार. आणि ज्यांना होळी आवडतच नाही, मुळात ज्यांना खेळायचंच नाही, त्यांना जबरदस्ती का म्हणजे कोण मुलींना असं पाण्यात टाकतात. आता कमी मला माहीत नाही, मी खेळत नाही होळी, मला आवडतच नाही होळी खेळायला मुळात. पण मी सांगते ज्या मुलींना आवडत नाही खेळायला त्यांना पण कशाला आपण फोर्स करायचं. पहिलं मी बोलते त्यांचं कन्सेंट घ्या की मी लावू का कलर. तुम्ही कन्सेंट घ्या. हर बाबतीत तुम्ही कन्सेंट घेत नाही. तुम्ही कोणालाही कलर लावतात. इव्हन मुलांना पण कोणाकोणाला आवडत नाही कलर लावायला. तर तुम्ही का, त्यांची स्किन खराब होते. कोणाकोणाला स्किनची ॲलर्जी असते, स्किन खराब होते. मलाही आवडत नाही. म्हणजे तुम्ही पहिलं विचारा की बाबा कलर लावू का, कन्सेंट घ्या. हो, बुरा ना मानो होली असं बोलतात. पण बुरा का नाही मानायचं. जर तुम्ही काय पण फालतूगिरी असं बलून वगैरे मारणार मग तुम्हाला मारू शकतो ना. हे जर असं करत जर तुम्हाला लढाईच करायची आहे असं बलून वगैरे लांबून मारून, तर मग आम्ही पण तुम्हाला मारू शकतो. मग ते हे दुश्मनीपेक्षा काही ते कमी नाही झालं ना. आणि मी सुट्ट्या दिल्या तर कोणत्या पॅरेंट्सला हा पण प्रॉब्लेम आहे की बाबा मी सुट्ट्या देते. तर तुम्ही जेव्हा रेझॉर्टमध्ये फिरायला जाता, ते कुठे फिरायला जेव्हा हसत तुम्ही बोलतात मला, हां आम्ही रेझॉर्टला चाललो, हां आम्ही इकडे चाललो, आम्ही तिकडे चाललो, हां तेव्हा तुम्हाला चालतं. हां, एक दिवस तुमचं मूल आजारी पडलं तेव्हा तुम्ही सुट्टी घेता, तेव्हा आम्ही बोलतो मग आजारी येते तेव्हा तुम्ही पण पाठा. आता एक एक्झाम येते आणि हे आणि ते. जेव्हा तिची एक्झाम होती तेव्हा हे लोकं पाठच्या वेळेला पण एक्झाम होते तेव्हा हे लोकं रिझॉर्टला फिरायला गेलेले. हां, हे लोकं कुठे फिरायला जातात. हे लोकं एक्झामच्या वेळेला पण ह्याचं लग्न आहे, त्याचं लग्न आहे, हे आहे ते करायला जातात. तेव्हा चालतंच, तेव्हा त्यांच्या सुट्ट्या चालतात. आणि आम्ही एक सुट्टी दिली. मला तर कळतच नाही माझं ट्युशन आहे की त्यांचं ट्युशन आहे, तेच मला समजत नाही. आता खूप चिडचिड होते आता. आणि मुलं तर आता आमचं कसं आहे, मी मॉर्निंगला पण ट्युशन घेते आणि इव्हनिंगला पण ट्युशन घेते. स्टुडंटचे पॅरेंट ठरवतात की मॉर्निंगला यायचं की संध्याकाळी यायचं. हे आम्ही नाही ठरवत. असे पण काही पॅरेंट्स आहेत. बिझनेस करणं पण खायचं काम नाही गाईज. पॅरेंट्सला हँडल करणं पण खायचं काम नाही. तर असं आहे. सो हेच बोलायचं होतं मला होळीच्याबद्दल की ज्यांना नाही कलर आवडत त्यांना तुम्ही उगाच मोबाईल पडला असता, त्यांना तुम्ही उगाच कलर नका लावू. नाही आवडत तर खाली फुकटचं. आणि एवढंच सांगते, फोर्स नका करू. आणि सारखं बुरा ना मानो होली आहे, सगळ्यांना बुरा वाटतं. जेव्हा ना असं तो बलून असतो ना, तो असं लांबून फेकला आणि केवढा जोरात तो पाठीत लागतो. जरा ना सांभाळून आणि सेफ होळी खेळा. कलर जरा डोळ्यात जरा टाकू नका. कोणाच्या डोळ्यात गेलं तर काय त्याला व्हायचं काहीतरी. तर थोडं असं सांभाळून खेळा होळी. मॅच्युरिटी जरा दाखवा गाईज.
आणि ज्यांना आवडत नाही खरंच मुळात, ज्यांना काही स्किन प्रॉब्लेम आहे, काही स्किन इश्यू आहे, त्यांना तर पहिलं तुम्ही कन्सेंट तरी घ्या समोरच्याला की बाबा तुम्हाला कलर लावू का, खाली फुकटचं. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. मी तर सांगायचं काम केलं, पण स्टे सेफ, प्ले होली सेफ हेच सांगू शकते. लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, सपोर्ट माय चॅनल. आणि आता माझे 100 सबस्क्रायबर होणार आहेत. 100. आय एम सो हॅपी. ॲक्च्युली हॅपी आहे मी. थँक्यू फॉर सपोर्टिंग मी. थँक्स अ लॉट. तुम्ही लोकांना माझी व्हिडिओ आवडते आहे, तुम्ही लोक बघतात आहेत. थँक्स अ लॉट फॉर दॅट. अँड असंच सपोर्ट करत राहा. अजून मी बघते आता माझ्या हजबंडला पण, त्याला ना आवडत नाही माझ्या हजबंडला कॅमेरा फ्रेंडली नाही, तर बोलतो काय करणार व्हिडिओ म्हणून, काय करणार. मी बघते माझ्या हजबंडला पण आता फोर्स करते, जरा घेते त्यांना पण कॅमेरामध्ये. तर बघूया, आता भेटूया उद्या किंवा रात्री, मला टाईम भेटला तर बघू, बनवेल व्हिडिओ. सो लाईक अँड सबस्क्राईब अँड कॉमेंट अँड जस्ट फॉलो मी गाईज. बाय बाय. लव बाय.